जेव्हा पुरुषाच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा मुली विरघळतात. मुद्दा असा आहे, मुलींच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा पुरुष विरघळतो का तेवढा? तर मुलींना जनरली इमोशनली वल्नरेबल पुरुष आवडतात का? एक्सप्रेस करायला किंवा इमोट करणारे पुरुष आवडतात, पण वल्नरेबल वीक वाटतात. वल्नरेबलचा अर्थ काय? म्हणजे जे एक्सप्रेस करतात, कंटिन्यू त्यांचे फिलिंग शेअर करत असतात, किंवा जे डॉमिनन्स नसतात, याला वल्नरेबल म्हणतात का? इमोशनल वल्नरेबिलिटी ही अशी असते की खूप जास्त इमोट करायचंय आणि तो कुठेतरी वीकनेस मध्ये कन्वर्ट होत आहे. आता मला जर का वाईट वाटतंय आणि मी ते शेअर करतेय आणि माझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे, तर इट इज अ हेल्दी थिंग. पण हे जर मी सततच करत गेले माझ्या पार्टनर सोबत, दिस इज इमोशनल वल्नरेबिलिटी, की खूप साठवून ठेवलंय आणि ते करायला एक व्यक्ती मिळालाय मला, त्याच्यावरती मी सतत बंबार्डिंग करते. तसे मग नाही आवडत पुरुष मुलींना. पुरुष रडले की मग ते वीक आहे असं मुलींच्या मनात राहतं, त्यामुळे पुरुष जनरली मुलींसमोर रडत नाही. मुलं जर कंटिन्युअस रडली तर ती वीक समजली जातात, मुलींना वाटू शकतं. पण एखाद दुसऱ्या वेळेला जेव्हा डोळ्यातनं पाणी येतं ना पुरुषाच्या जेन्युइनली, तेव्हा मुलींना ते डेफिनेटली कळतं आणि मुली पटकन त्या गोष्टीला विरघळतात, जसं मी म्हटलं.